जय जिजाऊ, जय शिवराय. बंधू भगिनींनो, 19 फेब्रुवारी हा राजे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव दिन. याच दिवशी राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आईचा शब्द वेद आज्ञेपेक्षा देखील महत्वाचे मानणारे, रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जीवनाचं रान करणारे राजाधिराज श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक नमन करतो. त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव हा खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा एवढं हे महान व्यक्तिमत्व. आपल्याला माहिती आहे की छत्रपती 7-8 वर्षाचे आहेत. आईच्या मांडीवर येऊन बसलेले आहेत. आई साहेब न्याय देत आहेत. तेव्हा शिवबा म्हणतात, आई न्याय द्यावा लागतो का ग? त्यावेळेला माझी जाऊ म्हणतात, होय शिवबा, अन्याय हा होत असतो, अन्याय हा द्यावा लागतो, परंतु माझ्या बाळा, न्याय देण्यासाठी त्या न्याय देणाऱ्याच्या पाठीमाग राजसिंहासन असावं लागतं, तर त्या न्यायाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. माझ्या लेकरा, असं राजसिंहासन तू निर्माण करशील का रे? तो राजा होशील का रे? माझी इच्छा पूर्ण करशील का रे? अशा प्रकारची इच्छा माझी जाऊननी या 8-9 वर्षाच्या शिवबाच्या समोर व्यक्त केली आणि या 9 वर्षाच्या शिवबांनी मुठी आवळून आईला शब्द दिला की आई, मी निश्चितपणे तुझं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की वयाच्या 44व्या वर्षी राजे छत्रपती शिवरायांनी आईचं हे स्वप्न राज्याभिषेक करून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि आईनं जो त्यांच्या मनामध्ये राजा होण्याचा विचारांचा अंकुर पेरला होता किंवा जो बीजारोपण केलं होतं, त्याला खऱ्या अर्थानं अंकुरित होण्याचं काम आणि त्याचं वृक्षात रूपांतर होण्याचं काम वयाच्या 44व्या वर्षी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी राजे नव्या राज्याची उभारणी करते आहेत हे जेव्हा त्याला पिताजी शहाजींचा आतून पाठिंबा आहे ही गोष्ट आदिलशहाच्या लक्षामध्ये येते. तेव्हा आदिलशहा, आपल्याला माहिती आहे की शहाजींना कैद करून विजापुरास घेऊन येतात. ही गोष्ट आई जिजाऊंना कळते आणि आई जिजाऊ आपल्या वडिलांना, म्हणजे शिवाजी राजेंच्या वडिलांना म्हणजेच आई जिजाऊंच्या पतीला त्रास होतोय हे लक्षात घेऊन राजेंना सांगते की काही किल्ले तू परत करून काही पावलं तू मागे ये. म्हणजे जीवनामध्ये कशा पद्धतीनं आई जिजाऊ मासाहेब या छत्रपती शिवरायांच्या वरती वेळोवेळी सल्लामसलत करत होत्या, संस्कार करत होत्या, ही गोष्ट यातनं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहता नाही. राजांनी जे काही मिळवलं ते लोकांसाठी होतं. त्यांचं राज्य देखील स्वतःसाठी नव्हतं, तर रयतेसाठी होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मावळ्यांना डोळ्यासमोर मरण दिसूनही ते घाबरले नाहीत, तर त्या मरणाकडे बघून ते हसलेले आहेत. जसे की तानाजीला आपलं मरण दिसलं होतं, बाजी प्रभूला आपलं मरण दिसलं होतं. पळारगडावरून महाराज बाहेर पडले तेव्हा स्वतःच प्रति शिवाजी झालेल्या शिवा नाभिकाला देखील मरण दिसलं होतं. पुरंदराच्या माचीवरून अखेरचा लढा देणाऱ्या त्या मुरारबाजीला देखील मरण दिसलं होतं. पण या मरणामुळं हे मावळे घाबरले नाहीत, कारण त्यांना संतांचा विचार माहिती होता की मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, स्वराज्यासाठी मरण देखील खऱ्या अर्थानं जगण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ही गोष्ट त्यांना माहिती असल्यामुळं ही कधीच मरणाला घाबरलेले नाही आहेत. महाराजांना सर्वाधिक आवडणारी गोष्ट जर कोणती असेल तर ते स्वातंत्र्य प्रेम होतं. हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपतींचे अनेक पुतळे आपण पाहिले असतील.
अनेक ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पाहिले असतील तर आपण त्यात बघितलं असेल की ज्या घोड्यावर ते स्वार झाले आहेत त्या घोड्याचा एक पाय जमिनीवर आहे तर दुसरा पाय उचललेला असा निघण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर या पुतळ्याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की आपणास जर प्रगतीचा वारू दौडायचा असेल तर नेतृत्वानं एक पाय आपल्या लोकांच्या मध्ये ठेवला पाहिजे व दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचलला पाहिजे। दोन्ही पाय समूहात राहिले तरी समूहाची प्रगती होत नाही आणि दोन्ही पाय समूहाबाहेर राहिले तर नेत्याचा समूहाशी संबंध राहत नाही व सामाजिक बांधिलकी संपुष्टात येते। त्यामुळे राजे छत्रपती शिवरायांचा एक पाय समुदायात म्हणजे लोकात होता तर दुसरा पाय आनंद भुवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या पुतळ्याकडनं आपल्याला हा बोध निश्चितपणे घेता येतो किंवा घेतला पाहिजे। खरे तर छत्रपती चा खऱ्या कार्याबद्दल खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की छत्रपतींनी जेथे फक्त लोक होते तेथे समाज निर्माण केला। छत्रपतींच्या कार्याला जर आपल्याला काही ओळींच्या मध्येच व्यक्त करायचं असेल तर मी असं म्हणेन की जिथं लोक होते तिथे समाज निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं। जेथे केवळ भूमी होती तिथं राष्ट्र निर्माण करण्याची काम जर कोणा केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलं। त्यांच्या काळामध्ये झुंडशाहीला कधीही थारा नव्हता। सामान्यातल्या सामान्यांना तात्काळ न्याय देण्याची भूमिका त्यांच्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अन्याय कुणावरही होणार नाही याची काळजी छत्रपतींनी घेतलेली आहे। चुकीच्या माणसाला त्यांनी कधीच माफ केलेलं नाहीये। स्त्रीचा उपमर्द तर कदापि राजांनी सहन केलेला नाहीये। स्त्रीचा उपमर्द करणाऱ्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची तरतूद नव्हे अंमलबजावणी त्यांनी अनेक प्रसंगांच्या मध्ये केलेली आपण पाहिलेली आहे। महाराज विचारवंत होते, आचारवंत होते, साधुत्व वृत्ती असलेले होते। महाराज ईश्वरनिष्ठ होते पण प्रयत्नांतीच सगळं मिळतं हे मानणारे होते। देरे हरी पलंगावरी अशी वृत्ती महाराजांची नव्हती। महाराज ईश्वरनिष्ठ होते परंतु प्रयत्नानंच सगळं मिळतं यावरती त्यांचा दृढ विश्वास होता। त्यांनी कधीच नशिबावर विश्वास ठेवलेला नाही आहे। शकून अपशकून या ठिकाणी तिथी वार शुभ अशुभ या गोष्टी त्यांनी कधीच मानलेले नाही आहेत। आपण पाहिलं असेल तर त्यांच्या सगळ्या लढाया या अमावास्याच्या रात्री झालेल्या आहेत। अमावास्येला हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे अशुभ मानलं जातं परंतु त्यांनी या पद्धतीचा विचार केलेला नाहीये। तर खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टी असणारे राजे जर कोण असतील तर राजे छत्रपती शिवराय होते। महाराज हे कोणत्याही विद्यापीठाचे लौकिक अर्थानं विद्यार्थी नव्हते पण विद्यासंपन्न व्यक्तीची सगळी लक्षणं जर आपण पाहायची ठरवली तर महाराजांच्याकडे भरून उरलेली आपल्याला दिसतात। योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींची नेमणूक करण्याचं कौशल्य नेतृत्वाकडे असावं लागतं। ते कौशल्य महाराजांच्या ठिकाणी होतं। युद्ध जर मोहिमेवर पाठवायचं झालं तर कुणाला पाठवलं पाहिजे? राजभाषा कोश निर्माण करायचा असेल तर तिथे कुणाची नेमणूक केली पाहिजे? अशा जिथे ज्या माणसाची गरज आहे तिथं त्या माणसांना हेरून पाठवण्याचं अत्यंत महत्वाचं काम राजेंनी केलेलं आहे। महाराजांनी जसे दुर्ग उभे केले तसेच नरदुर्ग उभे करण्याचं मोठं काम देखील आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे। जाहिरात न देता गुणवान माणसं मिळू शकतात हे महाराजांनी त्या काळी सिद्ध केलेलं होतं। अलीकडे आपण एखादा पद भरायचं असेल तर जाहिरात देतो आणि जाहिरात देऊन देखील गुणवान माणूस मिळेलच याची खात्री वर्तमानात देता येत नाहीये। परंतु जाहिरात न देता देखील गुणवान माणसं आपल्याला शोधता येतात आणि या ठिकाणी हे सिद्ध करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे। आणि हे का करता आलं त्यांना? स्वतः महाराज गुणवान होते म्हणून त्यांना गुणवानांची पारख होती आणि म्हणून त्यांना ही गोष्ट करता आलेली आहे। महाभारतातील अभिमन्यू नंतर वेगळ्या पद्धतीचं चक्रव्यूह भेदन जर म्हणजेच महाराजांची आग्र्याहून सुटका हे होय हे आपण पाहिलं पाहिजे।
महाराजांचं प्रशासन कसं होतं, तर महाराजांचं प्रशासन हे गुंडांना शासन करणारं व गुणवंतांचा सत्कार करून त्यांना नोकऱ्या देणारं होतं. म्हणजे सदरक्षणाय खल निग्रणाय ही भूमिका महाराजांनी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून पार पाडलेली आहे. आणि मोठा माणूस त्यालाच म्हटलं जातं की जो आपल्या सहवासात आलेल्या लोकांना मोठं बनवतो. छत्रपती शिवराय यासाठी मोठे मानले जातात की त्यांच्या संपर्कामध्ये आलेली अनेक मावळे इतकी मोठी झाली की इतिहासाच्या पानावरती त्यांची नावं सोनेरी अक्षरांनी नोंदवली गेलेली आहेत. ज्यामध्ये नेताजी पालकर आहे, तानाजी मालुसरी आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे, मोरारबाजी आहे, मोरोपंत रामचंद्र अमात्य आहे, प्रतापराव गुर्जर आहेत. असे कितीतरी माणसं आपल्याला सांगता येतात. महाराजांच्या चरित्राचा प्रभाव अनेकांच्या वरती पडला, ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, अरविंद आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. यासारख्याच नव्हे तर जगातल्या अनेक क्रांतिकारकांना, अनेक या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्यांना जर कुणाची प्रेरणा मिळाली असेल जगभरात, तर ती राजे छत्रपती शिवरायांच्या चरित्राची मिळालेली आहे. ही गोष्ट आपण अभिमानानं सांगितली पाहिजे. खरे तर त्यांच्यावर अनेक पोवाडे रचले गेले, त्यांच्यावर अनेक चित्रपट निघाले, साहित्यामध्ये अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, कविता, नाटकं लिहिली गेली. इतकं सगळं विपुल लेखन करून देखील राजे हे सगळ्यामध्ये भरून उरलेले आहेत. म्हणजे त्यांचं वर्णन होऊ शकत नाही आहे. इतकं मोठं काम राजेंनी आपल्या 50 वर्षाच्या, तसं पाहिलं तर 50 वर्ष म्हणजे काही मोठं आयुष्य नाही आहे, परंतु 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं हिमालय एवढं काम करून गेलेला राजा म्हणजे राजे छत्रपती शिवराय होत. ध्येयवाद, राष्ट्रप्रेम व जिद्द या 3 गुणांच्या बळावर अत्याचाराच्या विरोधामध्ये, अन्यायाविरोधामध्ये, अधर्माविरोधामध्ये लढता येतं. हा भाव मावळ्यांच्या मनात निर्माण करण्याचं काम राजेंनी केलेलं आहे. जर आपल्याला या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर आपल्याकडे ध्येयवाद असला पाहिजे, राष्ट्रप्रेम असलं पाहिजे आणि जिद्द असली पाहिजे. ही गोष्ट मावळ्यांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. या जगात जेव्हा जेव्हा अनाचार, अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधामध्ये जर आपल्याला लढायचं असेल तर राजे छत्रपतींचं चरित्र हे आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आज समाजातून राजा, राज्याभिषेक, तलवार, ढाल हे शब्द पुसले गेले असले तरी देशभक्ती, न्यायनीती, धर्म, भाषा आणि संस्कृती याचा विचार मात्र संपणार नाही आहे. आणि या विचाराला दिशा देण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते राजेंचं चरित्र करणार आहे, चारित्र्य करणार आहे. ही गोष्ट नेहमीच आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मातृभाषेला सन्मान मिळावा, मातृभाषेला सन्मान मिळावा यासाठी त्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला होता. मातृभाषेला वैभवाकडे घेऊन जाण्यात राजेंचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. आज जो मराठी भाषेला, अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांचं देखील योगदान त्यांच्या पद्धतीनं राहिलेलं आहे. हे आपल्याला कधीच विसरता येत नाही आहे. पारतंत्र्याच्या अंधारातून स्वातंत्र्याचा सूर्य उदित करण्यामध्ये महत्वाची भूमिका राजे छत्रपती शिवरायांनी वटविलेली आहे. ज्या काळात प्रसार माध्यम नाही आहेत, दळणवळणाची साधनं नाही आहेत, त्या काळामध्ये स्वराज्य उभा करणं हे खरोखरच नवलावाची आणि अनाकलनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. आज आपल्याकडं प्रसार माध्यम मोठ्या प्रमाणावरती आहेत, दळणवळणाची साधन आहेत, त्यामुळे एखादी गोष्ट आपण करणं काही फार आश्चर्यकारक बाब नाही आहे. परंतु ज्या कालावधीमध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, ज्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की प्रसार माध्यम नाही आहेत, अशा कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन बलाढ्य या सत्तेच्या विरोधामध्ये लढून स्वराज्य निर्माण करणं खरोखरच ही अत्यंत मला असं वाटतं की जितकं काही त्याचं वर्णन करावं तितकं कमी असलेली गोष्ट आहे. राजेंनी जे काही केलं ते स्वतःच्या नावासाठी केलं नाही आहे, प्रसिद्धीसाठी केलेलं नाही आहे, लाभासाठी केलेलं नाही आहे, तर ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी
आणि संस्कृतीसाठी केलेला आहे. आणि म्हणून राजाचं कार्य, राजे जगामध्ये अनेक झाले, परंतु छत्रपती शिवरायांनाच आदर्श राजा का मानलं जातं, तर कारण असं की अनेक राजांनी जे काम केलं ते स्वतःच्या नावासाठी केलं, प्रसिद्धीसाठी केलं, लाभासाठी केलं, परंतु एकमेव राजे छत्रपती शिवराय आहेत ज्यांनी काम केलं ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी. आणि म्हणून श्रीमान योगी असं आपण त्यांना मुद्दाम म्हणतो. सर्व धर्म समभाव ही वृत्ती महाराजांकडे होती. त्यांच्या सैन्यात व अन्य ठिकाणी त्यांनी मुस्लिम धर्मीयांना देखील महत्वाची स्थानं दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांचा आरमार प्रमुख हा मुसलमान होता. कासिम हैदर हा इस्लामी पंडित महाराजांकडे होता. बाबा याकूब हा महाराजांना गुरुस्थानी राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आग्र्याला महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा देखील मुसलमान आहे. महाराजांचं पहिलं चित्र काढणारा देखील आपल्याला माहिती आहे की मुस्लिमच आहे. आणि त्यांच्या सैन्यामध्ये अनेक महत्वाच्या पदावरती इस्लाम धर्मीय सैनिक आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सर्व धर्म समभाव जे नंतर संविधानामध्ये आलं ते खऱ्या अर्थानं राज्यामध्ये, राजेशाहीमध्ये लोकशाहीचं शासन निर्माण करण्याचं काम या जगात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते राजे छत्रपती शिवरायांनी केलं. आजच्या जाती धर्म विद्वेषाच्या काळात महाराजांचा हा दृष्टिकोन खरोखरच प्रासंगिक अशा पद्धतीचा आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये लोकशाहीच्या वातावरणामध्ये वावरत असताना देखील जातीयतेचं स्तोम कशा पद्धतीनं राजेंचं नाव घेऊन राबवलं जाते, यावरून आपण राजेंचा आदर्श किती प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये उतरतो आहोत याबद्दलचं आत्मचिंतन करावं अशी स्थिती आज तरी महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली असल्यामुळं राजांचा धर्म समभाव आणि जातीपेक्षा मातीवर प्रेम करण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खरं तर त्यांचे अनुयायी म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. जसे आज आपण काळानुरूप ढाल, तलवार, सिंहासन बाजूला ठेवलेलं आहे, तशी टोकाची धर्मांधता देखील आपण बाजूला ठेवली पाहिजे. मला आठवते की नाय डोळे सर उदगीरला जेव्हा हिंदू आणि मुस्लिमांची दंगल झाली त्याबद्दल माझ्या विद्यानिकेतन पब्लिक स्कूलला भाषणाच्या निमित्तानं आले होते, तेव्हा त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की मी उदयगिरीला प्राचार्य असताना माझ्या घरी येऊन पायीच महाविद्यालयात जायचा आणि नेमकी 2 दिवसापूर्वी उदगीरला हिंदू मुसलमानांची दंगल झाली आणि 2 दिवसाच्या नंतर मी पायी जेव्हा महाविद्यालयाकडे निघालो होतो रस्त्यामध्ये 2 छोटी छोटी मुलं सीला बसलेली होती, शौचाला बसलेली होती. मला असं वाटलं की ही मुलं काय चर्चा करत असतील बसल्या ठिकाणी, आणि म्हणून मी थोडासा बाजूला लपून उभा राहिलो आणि त्यांचं बोलणं ऐकलं. एक मुलगा दुसऱ्या मुलगाला म्हणत होता, सांग रे शत्रू म्हणजे कोण, सांग शत्रू म्हणजे कोण. आणि दुसरा मुलगा म्हणाला, शत्रू म्हणजे मुसलमान. म्हणजे इतक्या कमी वयातल्या मुलांच्या मनामध्ये जर एकमेकांच्या धर्माबद्दलचा विद्वेष आज आपण लोकशाहीमध्ये, जातीय विद्वेष आज जर आपण लोकशाहीमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये 21व्या शतकात आणि आम्ही खूप प्रगत आहोत, आम्ही खूप पुरोगामी आहोत असा दिंडोरा पेटवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर करत असू तर खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवरायांना समजून घेतलंय असं अजिबात म्हणता येत नाहीये. स्वधर्माचा यथायोग्य अभिमान बाळगला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगला, परंतु परधर्माचा देखील आपल्याला आदर करता आला पाहिजे. हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते राजेंच्या चरित्रातून आपण शिकू शकतो. आज आपण त्यांची जयंती साजरी करतो, कुणाची, छत्रपती शिवरायांची. पण ही योग्यता काही महाराजांना एका दिवसात प्राप्त झालेली नाहीये. ज्यांची जयंती आपण साजरी करतोय मागच्या कित्येक शतकापासनं, आजही आपण ती तितक्याच उत्साहाने, प्रेमाने आणि अंतःकरणपूर्वक करतो. त्या छत्रपती शिवरायांना हे मोठेपण काही एका दिवसामध्ये मिळालेलं नाहीये. त्यांना अनेक संकटांना, अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. जसं त्यांच्याबद्दल ही चर्चा त्या कालावधीमध्ये देखील त्यांच्याबद्दलची उलट ही चर्चा झालेली आहे. सुरतेची जेव्हा स्वारी त्यांनी केली तेव्हा एका लुटारूची धाड होती अशा पद्धतीनं त्या स्वारीबद्दल बोललं गेलं. अफजल खानाची हत्या एक अवैध असा वधच होता असंही त्यांच्याबद्दल बोललं गेलं. जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव ही राजनीती नव्हती असे काही विचार त्यांच्याबद्दल
काही ठिकाणी वाचायला मिळतात. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या घटनेबद्दल आपलं मत व्यक्त करण्यापूर्वी त्या घटनेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळाचा किंवा पुढचा मागचा विचार करून आपण ते मानलं पाहिजे. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध त्यांनी का केला याचा जर आपण भूतकाळ बघितला तर राजेंनी जे निर्णय घेतले ते बरोबर आहेत असं आपल्याला वाटतं. सुरत का लुटली तर महाराष्ट्रातलं सगळं धन सुरतेमध्ये गोळा झालं होतं आणि ते महाराष्ट्राच्याच मालकीचं होतं, म्हणून त्यांनी त्याच्यावर काय केला तर ती लुटली आणि सर्वसामान्य माणसांना वाटलं यात गैर काही आहे असं मला वाटत नाही आहे. आणि म्हणून महाराज या पद्धतीचं वागले म्हणून ते चुकीचं वागले असं आपल्याला म्हणता येत नाहीये. अफजल खानासारखा माणूस जर भेटीच्या निमित्तानं त्यांना मारूनच टाकण्याचा बेतात असेल तर अशा अफजल खानाचा वध करणं महाराजांनी चुकीचं केलं असं म्हणता येत नाही आहे. आणि मला असं वाटतं की महाराजांच्या चरित्रातनं काही महत्वाचे गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविले पाहिजे. त्यातला अत्यंत महत्वाचा गुण हा की महाराज हे निर्व्यसनी होते, त्यांना कुठल्याच प्रकारचं व्यसन नव्हतं. महाराजांच्या व्यक्तिगत गरजा देखील मर्यादित होत्या. आज आपल्याला माहिती आहे की आज नातूमागे पंतू आणि आपल्याला माहिती आहे की आज पित्यामागे नातू, नातूमागे पंतू आणि लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचे जंतू. आपल्याला कितीतरी पिढ्यांचं आजच कमवून ठेवायचं आहे. अशा पद्धतीच्या आपल्या गरजा या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत गेलेल्या आपण पाहतोय. पण राजांचं गुणवैशिष्ट्य हे की ते निर्व्यसनी होते, त्यांच्या गरजा मर्यादित होत्या आणि ते कमालीचे साधे होते. तर हे गुणवैशिष्ट्य आपण आपल्या आयुष्यामध्ये जन्मोत्सवाच्या निमित्तानं उतरविण्याचा संकल्प केला पाहिजे. महाराजांचं प्रशासन, त्यांची लष्करातील व्यवस्था, त्यांचं हेर खातं, त्यांचं मंत्रिमंडळ अशा कितीतरी लक्षणीय बाबींचा विचार आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की विना मोबदला कुणाचीही वस्तू घेऊ नका अशा प्रकारचे आदेश त्यांनी सैन्याला दिलेले आहेत. भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही हे पहा, या पद्धतीचे आदेश त्यांनी लक्षात घ्या की आपल्या सैन्याला दिलेले आहेत. लोकांची स्वराज्यावरची श्रद्धा ढळेल असं कोणतीच गोष्ट तुमच्याकडनं होता कामा नये असं ते आपल्या सैनिकांना लिहिलेल्या पत्रांच्या मध्ये आदेश देत असायचे. ते आपल्या पत्रांच्या मध्ये सांगत असायचे की झोपी जाण्यापूर्वी आग, शेकोटी आणि तेलवातीचे दिवे विझवूनच झोपा, नाहीतर तेलवातीच्या तृष्णेने एखादा उंदीर येईल आणि पेटती वाट तोंडी घेऊन धावत सुटेल, जवळची गवताची गंज पेट घेईल आणि हा हा म्हणता वनवास सर्वत्र पसरेल व समाजाची अपार हानी होईल. तेव्हा ही काळजी तुम्ही सैनिकांनी घेतली पाहिजे. असं किती प्रजेची काळजी घेणारं हे मोठं मन असलेलं नेतृत्व होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सैनिकांना वेळेच्या वेळी पगार देण्याची पद्धत या देशामध्ये जर पहिल्यांदा कुणा सुरू केली असेल तर ते राजे छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं, ते कसं होतं तर लोककल्याणकारी होतं. नेमणुका ह्या जातीभेदापलीकडे जाऊन केल्या, मोठ्या मोठ्या माणसांचे केलेल्या होत्या. ह्या नेमणुका करताना हा माझ्या जातीचा का तो त्या जातीचा अलीकडे आपण स्वतः आपल्या मताची पोळी भाजून घेण्यासाठी इतर जातींचा द्वेष करायला लागलो आहोत. इतर जातींच्या वरती किचड किंवा चिखलफेक करायची आणि स्वतःच्या जातीचा ओदोदो करून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा अत्यंत संकुचित विचार करणारी नेतृत्व अलीकडे मोठी व्हायला आणि मीडिया देखील अशा नेतृत्वांना जेव्हा मोठं करायला लागतो तेव्हा निश्चितपणे संवेदनशील मन असलेल्या आणि सर्व धर्म समभावची दृष्टी असणाऱ्या कुठल्याही माणसाचं मन व्यतीत झाल्याशिवाय राहत नाहीये. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राजे छत्रपतींना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना आणि दुःखांना सामोरं जावं लागलेलं आहे. थोरा मोठ्यांच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येतच राहतात. महाराज याला कसे अपवाद असणार आहेत. अफजल खानाने आपल्या राजकारणाचे जाळे विणले आणि महाराष्ट्रात टाकले. तुळजाभवानीवर देखील गदा प्रहार केला. या भयाने पंढरीचा पांडुरंग कर्नाटकाकडे निघाला. स्वराज्यावर संकट आलं आणि घरी सईबाई तर आजारी पडल्या. संभाजीराजे तेमतेम 2 ते 3 वर्षाचे असतील. 5 सप्टेंबर 1659 या दिवशी 5 सप्टेंबर 1659 या दिवशी सईबाईनं हे जग सोडलं.
10 नोव्हेंबरला महाराज खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले. सईबाईच्या निधनाचे दुःख अंतरी होतेच आणि स्वराज्याची ओढ त्याहून अधिक होती. आपल्या दुःखाकडे पाहण्यासाठी सुद्धा महाराजांकडे वेळ नव्हता. इसवी सन 1660च्या मार्च महिन्यामध्ये पन्हाळगडावर महाराज अडकून पडले. सिद्धी जोहरनं सगळा गड आवळून काढला. वेढा फोडण्यात मराठ्यांना यश येईना. जिजाबाई महाराजांचा धीर सुटू लागला. एवढ्यात शाहिस्ते खानाने लाल महाल व्यापल्याने हेरांनी सांगितले. अन्य कोणी असते तर हे पाहून गर्वगळीत झाले असते, पण हा पोलादी पुरुष पहाडासारखा उभाच राहिला. शिवाजी महाराजांना जमीनदोस्त करण्याच्या शर्तीनं जयसिंग आला. मोठमोठाले हिरे धारातीर्थी पडले. यशाचं चिन्ह दिसेना. तहाची बोलणी करण्यासाठी जयसिंगाच्या छावणी जावं लागलं. तह करावा लागला. कितीतरी गडकोट सोडून द्यावे लागले. सिंहगडाच्या किल्ल्याचा जुडगा सिंहगडच्या किल्ल्यांचा म्हणजे चाव्यांचा जुडगा स्वतः महाराजांनी सेनानीच्या हाती दिला. 8-8.5 वर्षाचा संभाजी राजे हे मोगलांच्या मनसुबदार झाले. महाराजांना या पोटच्या पोरासह आग्र्याला मृत्यूच्या दाढेस शिरावं लागलं. आग्र्याच्या मुक्कामात महाराजांच्या वधाची पूर्वतयारी केली जात होती. महाराजांना याचा सुगावा लागला होता. त्याने महाराजांना विश्वासघाताने ठार करावे असे ठरविले होते. महाराजांना मृत्यूची चाहूल लागली होती. पंखाखाली पोर होतं. मासाहेब दूर होत्या. स्वराज्याची दौलत धुळीला मिळेल असं वाटू लागलं होतं. दुःख दुःख केवळ दुःख. रात्रंदिवस दुःख महाराजांना अनुभवावं लागत होतं. महाराजांनी पर्वता एवढं दुःख पचविलं आणि मोठ्या प्रयत्नाने स्वतःची सुटका करून घेतली. कर्त्या पुरुषाने चित्ताचा समतोल साधून संकटावर कसं स्वार व्हावं याचा तो वस्तुपाठ होता. जिवलग मित्र गमावण्याची वेळ महाराजांवर अनेकदा आली. प्राणपणाला लावणारा बाजी गेला. सुभेदार तानाजी गेला. मुरारबाजी पण गेला. झोमणाऱ्या शब्दांनी व्याकुळ झालेला प्रतापराव गुर्जर बहिलोल खानाच्या सैन्यात वीरासारखा घुसला आणि गतप्राण झाला. नेताजी पालकर उलटून बोलला, आम्ही आता मोगलांचे अंकित, तुम्ही कसले राजे आणि आम्ही कसले सेनापती. रुसला, रागावला. नेताजी महाराजांना जाऊन मिळाला. तो मोहम्मद कुली खान झाला. महाराजांना यावेळी काय वाटलं असेल. केवळ नेताजीच मोगलांना मिळाला असं नव्हे, तर एके दिवशी संभाजी राजे सुद्धा दिलेर खानात जाऊन मिळाले. सावतराईच्या जाचाला आणि पदोपदी घडणाऱ्या मानखंडनेला कंटाळून उद्वेगानं बालराजे मोगलांना शरण गेले. स्वराज्य संस्थापकाचा पुत्र स्वराज्य विध्वंसकांच्या छावणीत जाऊन सामील झाला. याहून दुःखदायक काय असणार होतं आणि या दुःखात कोण सहभागी होणार होतं. महाराजांच्या डोळ्यासमोर संभाजीचा सारा जीवनपट उभा राहिला असेल. वाघाकडे सुद्धा निर्भयतेनं पाहणारा हा छावा, आग्र्याच्या मुक्कामात धीर गंभीरपणे आपल्या सोबत राहणारा संभाजी या पोराला मायेच्या छत्राखाली परत आणलं. ते परत आले. पन्हाळगडावर पितापुत्रांची भेट झाली. त्या दोघातील संवाद फक्त इतिहासानेच ऐकला असेल. 5 जून 1674 या दिवशी राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला आणि 17 जूनला जिजाबाई महाराज इहलोक सोडून गेल्या. मासाहेब गेल्या. महाराजांचा देहवारा भंगला. त्यांच्या जीवनातील अमृत नाते आणि या क्षणी त्यांनी पाहावे तरी कोणीकडे अशी त्यांची स्थिती झाली. तुकोबा देखील वैकुंठात निघून गेले. असे कितीतरी दुःखाचे प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये देखील आलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जसं आपण पाहतो की अशा संकटांनी आणि दुःखांनी सतत वेढलं गेलेलं होतं, तशी स्थिती राजे छत्रपतींच्या चरित्रातही आपल्याला दिसते. आज खरे तर स्वार्थाने साडी गाडी आणि माडी किंवा बाल्या बाल्याची मायन बाली राहायला 10 बाय 10ची खोली असा स्वार्थ घेऊन जगणाऱ्या या पिढीच्या समोर स्वार्थापलीकडे जाऊन जीवन जगण्याची दिशा देण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते शिवचरित्रच करतं. आणि म्हणून शिवचरित्राची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. जिजाऊसारखी आई बनली तर मूल घडू शकतं, याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवचरित्राची गरज आहे. केवळ भौतिक वादात अडकलेल्यांना म्हणजेच व्यसन, फॅशन आणि टेन्शन मध्ये जीवन जगणाऱ्यांना ध्येयवद्धाची संता देण्यासाठी आज शिवचरित्राची गरज आहे. दुरितांच्या पारिपत्यासाठी व सौजन्याच्या वृद्धीसाठी शिवचरित्राची गरज आहे.
समोर कुठलाच आदर्श नसताना समोर कुठलाच आदर्श नसताना मार्गक्रमण करणाऱ्या पिढीला सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवचरित्राची गरज आहे. रुपेऱ्या पडद्यावरील हिरोजपेक्षा हिरोईनपेक्षा इतिहासाच्या पडद्यावरील त्या पराक्रमी पुरुषाची प्रतिमा युवकांसमोर आणण्यासाठी आज खऱ्या अर्थानं शिवचरित्राची गरज आहे. म्हणूनच शेवटी स्वामी रामदासांनी जे शिवछत्रपतींबद्दल म्हटलं की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा संक्षेप या भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. तर अशा या कीर्तिवंत, नीतिवंत, पुण्यवंत आणि अशा अनेक गुणांनी श्रीमंत योगी असणाऱ्या, जनतेचं राज्य निर्माण करणाऱ्या, रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या राजांची जन्मोत्सव हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्यासाठी दिशा दर्शन करणारा आणि मानवतेची दृष्टी प्रदान करणारा ठरणार आहे. म्हणून हा जन्मोत्सव आपण तितक्याच या ठिकाणी जागरूकतेने आपण साजरा करावा. आणि आज समाजव्यवस्थेमध्ये जाती जातीमध्ये राजे छत्रपतींचं नाव घेऊन जो काही विद्वेष पेरण्याचं काही स्वार्थी मंडळी काम करत आहेत त्यापासून समाजानं सावध होण्यासाठीचा हा दिवस आहे. धर्मद्वेष मोठ्या प्रमाणावरती स्वार्थासाठी काही माणसं पेरत आहेत. आज समाजव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दंभाचार, अत्याचार मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही शिवचरित्रातनं मिळणार आहेत. आज जगातल्या अनेक विद्यापीठांच्या मध्ये, अनेक देशांच्या मध्ये शिवछत्रपतींचा मुत्सद्दीपणा, युद्धनीती आणि त्यांच्या चारित्र्याचा आदर्श विद्यार्थ्यांना शिकवला जातो आहे. ते तर साक्षात आपल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी आहे. तेव्हा आपण अशा या श्रेष्ठ राजाला आणि त्याच्या कार्याला आजच्याच दिवशी शिवजयंती पुरतच स्मरण करून चालणार नाहीये, तर कधीच आपण विसरणार नाहीयेत. हा संकल्प करणं आणि राजांना शब्द देणं की आपण घालून दिलेल्या मार्गावरतीच आम्ही मार्गक्रमण करू. आम्हाला तुमच्या चरित्रासारखं, सागरासारखं महान तर होता येणार नाहीये, परंतु आम्ही आमच्या वागण्यानं तुम्हाला लहान तुम्ही होणार नाही आहेत, एक अनुयायी म्हणून आम्ही याची काळजी घेऊ. आम्ही सतत मोठा विचार ठेवू. सर्व जाती धर्मातल्या लोकांशी सौजन्यानं वागू. कुणाचा आम्ही द्वेष करणार नाहीये. नको त्या भाषेचा वापर करून कुणाच्या भावना, कुणाचं मन दुखवणार नाहीये. तरच खरे आम्ही हे राजा तुझे अनुयायी. अन्यथा जन्मानं जरी आम्ही तुझ्या जातीत जन्माला आलो असलो आणि कर्मानं जर आम्ही राजा तुझ्या कार्याच्या विपरीत वागत असू, तर आम्हाला राजेसाहेब तुमचं नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही आहे. ही सद्बुद्धी राजेसाहेब आपण आम्हाला द्यावी. अशा प्रकारची या निमित्तानं आपण विनवणी राजेंना जिथे असाल तिथून करूयात. आणि राजे आपल्याला त्यांनी जे काही धर्मनिरपेक्ष किंवा सर्व धर्म समभावाचं राज्य निर्माण केलं, राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण केली, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केलं, तेच काम आपल्याकडनंही व्हावं अशा प्रकारची या शिवजयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा राजे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन इथेच व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.